मागं जाऊन थांबा की हो मामा. मामा मागं जाऊन थांबा, असं नका करू. जावा मागं जावा, इकडे नको थांबा, मागं जावा. हो दादा, हो हो दादा, हो तुम ही सहारा, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम ही हो नैया, तुम ही ठेवैया, तुम ही हो बंधु सखा, तुम ही हो माता पिता, तुम ही हो बंधु सखा, तुम ही हो बंधु सखा, तुम ही हो. जो खिल सके ना वो भूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं. जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं. दया की दृष्टि सदा ही रख. सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था आणि जनसेवा ईश्वर फाउंडेशन या दोन संस्थांनी मिळून सिव्हिल हॉस्पिटलमधील सोलापूर स्थित असलेल्या जे पेशंट ॲडमिट होतात आणि त्या ॲडमिट पेशंटच्या जवळ जे काही त्यांचे नातेवाईक असतात त्या पेशंटची आणि नातेवाईकांची सकाळच्या न्याहारीची व्यवस्था या दोन सामाजिक संस्थांनी मागच्या 6 वर्षापासून चळवळ उभी केली आहे. त्या चळवळीत खूप काही दानशूर व्यक्तींचं योगदान आहे आमच्या सोलापूर शहरातलं. तशाचपैकी प्रेरणा प्रवीण कुलकर्णी ह्या दाम्पत्याने परवाच एक सासऱ्यांच्या त्यांच्या स्मरणार्थ एक अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला होता आणि आज हिमानी त्यांच्या कन्येचा 7वा वाढदिवस आहे. त्या 7व्या वाढदिवसाच्या प्रसंगी त्यांनी पारंपरिक गोष्टीला केक कापणे, टाळ्या वाजवणे, फुगे फुगवणे ह्या गोष्टीला फाटा देऊन आज त्यांनी अन्नदानाच्या चळवळीत मुलींनासुद्धा संस्काराचं एक कार्य हाती घेतलं. म्हणतात ना, 2 डोळ्यातून येणारे अश्रू हे खरोखरच सारखे आणि समांतर रीतीने वाहतात. एक अश्रू हे दुःखाचे असतात आणि एक अश्रू एक आनंदाचे असतात. आज आनंद म्हणजे त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि मागच्या आठवड्यात त्यांनी सासऱ्याच्या स्मरणार्थ म्हणजे दुःखाच्या प्रसंगी तेच अश्रू आले होते डोळ्यातून आणि आज आनंदाचे अश्रू. मित्रांनो, अश्रूंनासुद्धा एक चव असते, एक खारट आणि एक गोड, परंतु ती कधीच कोणी चाखली नाही. त्या कुलकर्णी परिवाराने चाखली. आज त्यांचं मी दोघांचं अभिनंदन करतो. खरोखरच दुःखाच्या प्रसंगी जे अश्रू येतात ते खारट असतात आणि सुखाच्या प्रसंगी जे अश्रू येतात ते सामान्य अश्रू असतात. हे कोणालाही माहिती नाही. आज त्यांनी प्रत्यक्षात हा अनुभव आमच्या सामाजिक संस्थेत सहभागी होऊन घेतलेला आहे. त्याबद्दल आम्ही कुलकर्णी दाम्पत्याचे ऋणी आहोत. असंच त्यांना सद्बुद्धी देऊन सिद्धेश्वर महाराज आणि आमच्या संस्थेत सहभागी होत आणि माझ्या वाणीला विश्राम